वेंगुर्ले तालुक्याच्या आडेली गावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील विहिरीच्या पाण्यावर येथील नागरिक अवलंबून आहेत. मात्र या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने या नागरिकांना दुसऱ्या भागातून पहाटे पाणी जाऊन आणावे लागत आहे. या नगरातील दुसरी विहीर पाणी नसल्या कारणाने कोरडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांना कधी कधी पाणी विकतही आणावे लागते. या नगरात शासकीय नळपाणी योजना असली तरी त्याचे पाणी आजच्या कालावधीत उपलब्ध होत नाही. मागील वर्षी या नगरातील विहिरीची डागडुजी करून बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र मागील वर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने बांधकाम थांबले होते. मात्र चालू वर्षी सुद्धा हीच परिस्थिती असून पावसाळा तोंडावर आला असताना विहिरीचे काम अपूर्ण आहे. यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. एकंदरीत आडेली गावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेणे महत्त्वाचे ठरले आहे. बांधकाम अर्धवट म्हणजे आमच्या महिलांचे खूप हाल होतात. कपड्यांना पाणी नाही, पाणी पिण्यासाठी पण हाल होतात. आणि इथून आम्हाला 15 खाली विहीर एक आहे, त्यामध्ये पण पाण्याची टंचाई आहे या भाऊनी सांगितल्याप्रमाणे. तरी पण त्या विहिरीवर कपडे पिण्याचं पाणी आम्ही आणतो. आणि इथं आमची मुलं पण इथं फिरतात, खेळतात. समजा कोण नसेल तर एखादं कोण नसेल इथं व्यक्ती आणि एखादं मूल आलं तर त्याची काय शासन जबाबदारी घेणार का? ती त्यांनी सांगायची ना, तर तुम्ही ती जबाबदारी घ्या. इतके दिवस गेल्या वर्षापासून ते आज या वर्षापर्यंत आम्ही पाण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये वणवण फिरतो, परत विकत पाणी आणतो. त्याशिवाय तिकडे विहिरीवर या लहान मुलांना पण घेऊन आम्ही जातो, नाही राहिलीत तर. मग एवढे पाण्याचे हाल आमचे एवढे झालेत तर त्या सरकारने, शासनाने, माझी एवढीच विनंती आहे, 8 दिवसामध्ये ही विहीर कंप्लीट करायची, पूर्ण करायची, एवढी मी शासनाकडे विनंती करते. आमच्या महिला कुणीने तीच अपेक्षा आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी, एवढी माझी विनंती आहे. मी यशवंत आडेलकर. प्रॉब्लेम हाच आहे आणि हे जे काम अर्धवट टाकले ना, कॉन्ट्रॅक्टर त्याला जबाबदार आहे, सरकार पण जबाबदार आहे. काहीच केलेलं नाही हे नियोजन. काय आहे, आम्ही जिकडे तिकडे जातो ते पण पाणी मिळत नाही, विकत पण मिळत नाही. ते तिकडे पण विहीर आहे पण ती कोरडी आहे आणि रात्री म्हणजे पाणी येतं त्याला, पण ती कशी 45 घरांना पाणी पुरणार कसे? म्हणजे रात्र कधी कोण 2 वाजता जातात, कोण 3 वाजता, असं चालूच असतं. आणि कोण पाणी विकत आणणार? आम्ही स्वतः जातो पाणी विकत आणायला, तरी पण भेटत नाही ते विकत पाणी. पण ग्रामपंचायतीने सुविधा काय केली आहे इथे काहीच केलेली नाही. हे बघा ना, इथूनच सुरू बघा, इथून काय केलं ते कोण लक्षात देत नाही. तर गुरुनाथ आडेलकर. सांगायचं झालं तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आडेली या ठिकाणी 40 ते 45 कुटुंब रहिवासी आहेत या ठिकाणी. आणि जवळजवळ शासनाने आपल्या ग्रामपंचायती माध्यमातून 2 विहिरी या ठिकाणी खोदलेत, त्याचबरोबर बोर पण खोदले. पण पाणीच मुबलक नसल्यामुळे ह्या मे मध्ये पाणी राहत नाही. पण ही जी आता आपण जे शासना दरबारी अर्ज केला आणि जी विहीर मागून घेतली, ती जुनी विहीर आमची राठाची 1953 साली या विहीर खोदकाम 1853 साली विहिरीचं खोदकाम केलं. त्यानंतर ही विहिरीच मुबलक पाणी असल्यामुळे ह्या विहिरीचा आम्ही शासन दरबारी अर्ज करून ती मंजूर करण्यात आली. आणि 2025 मध्ये, एप्रिल 2025 मध्ये ह्या विहिरीचं प्रत्यक्षात बांधकाम सरपंच यांच्या हस्ते खोदण्यात आलं. आणि तिथपासून ह्या विहिरीचं बांधकाम झालं. आणि मे मध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे पुढील बांधकाम झालं नाही. त्यानंतर वर्षभर आम्ही थांबून जवळ एप्रिल 2026 मध्ये आम्ही बिडूनकडे अर्ज केला की सर, जे बांधकाम बंद आहे ते सुरू करण्यात यावं आणि आमची जी पाण्याची वणवण आहे ती थांबवण्यात यावी. पण तरीही शासनाने याची कुठची दखल न घेता आज तारीख 2 जून आहे. आज 2 जून नंतर आठवड्याभरात पाऊस पडू शकतो आणि ह्या विहिरीचं काम अजूनही अर्धवट आहे. आमची अशी मागणी आहे की 8-10 दिवसात जर पाऊस पडला तर परत तीच परिस्थिती होत हे जे बांधकाम आहे ते पुढच्या वर्षी जाऊ शकतं. आणि पुढच्या वर्षी जर बांधकाम गेलं आणि ह्या वेळी जर पाऊस पडला तर ह्या जी विहिरीचं जे भुयार आहे ते नाही म्हटलं तरी गोलाई त्याची 8 ते 10 फूट आहे. आणि ही भुयार आम्ही जे मक्तेदार आहेत किशोर परब यांना सांगितलं की ते भुयार आहे ते व्यवस्थित तुम्ही ते जामेतर खडी आहे ती व्यवस्थित त्याचे थर लावून ते बुजवण्यात यावं. पण तसं न करता त्यांनी आतापर्यंत हे 25 फूट बांधकाम वर काढलं आणि जवळजवळ भुयार ते तसंच आहे. जर हे भुयार बुजवलं नाही तर भविष्यात ही जी विहीर आहे ती खचू शकते किंवा इथे मोठी हानी होऊ शकते.
हे पण त्या शासनाच्या दरबारी लक्षात आलं पाहिजे. आणि जे त्यांनी निधी खर्च केला, जो आपण निधी शासन खर्च करतोय तो लाखोचा निधी आहे आणि लाखोच्या निधीसारखं मला हे काम दिसत नाही. ही पण आमची एक ग्रामस्थांची मागणी आहे की ते काम चांगल्या प्रकारे व्हावं. आणि आता तुम्ही जर येऊ शकता तर या ठिकाणी जे दगड वगैरे उतरले ते विहिरीच्या बांधकामाच्या लायकीचे नाहीत. तरी भविष्यामध्ये जर आमच्या मुलांची किंवा आमची जर भविष्याची पाणी सोय केली असेल शासनाने तर त्या चांगल्या प्रकारे त्यांनी विहिरीचं बांधकाम करून द्यावं, अशीच आमची ग्रामस्थांची मागणी आहे. पाण्याची एवढी टंचाई आहे की अक्षरशः हे लोक टेम्पोने, सायकलने आणि रात्री अपरात्री, म्हणजे पाणी तिथे साठा पाण्याचा कमी आहे पण फाटे 2 वाजता विहिरीवर जाऊन आपण पाळीपाळीने पाणी काढून ते पाण्याचा आपला पाणी भागवतात. आणि हे सर्व जे रहिवासी आहेत ते मोलमजुरी करणारे आहेत, त्यांना सकाळी कामावर जावं लागतं तरीही ते सकाळी उठून पाण्याची आपली सोय करून नंतर आपल्या कामाला जातात. पण शासनाचं पण लक्षात आलं पाहिजे की आपण जर या ठिकाणी जर निधी खर्च करून जर आपण ग्रामस्थांची सोय करत असत तर ते चांगल्या प्रकारे व्हावी आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाण्याची सोय करून आमच्या ग्रामस्थांची जी विनंती आहे त्यांच्यानी ती आपल्या दरबारी मान्य करावी.